ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते काल जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि याच दौऱ्यादरम्यान काल जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरामध्ये साधारण दुपारी 3 वाजेच्या दरम्यान त्यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या, शाई फेक देखील करण्यात आलेली होती। आणि ज्या ठिकाणी हा प्रकार सगळा समोर आलेला होता त्याच परिसरामध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी हा सगळा प्रकार केला होता। शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय तुमचा रोष होता काल इतकं तुम्ही भूमिका आक्रमक घेतली? हे बघा, सन्मान्य राजसाहेबांच्या विरोधात जे कोणी राजसाहेबाला विरोधाच्या जागेवर विरोध केला तर आम्हाला काही म्हणणं नाही। पण अगर कुठलाही नालायक माणूस राजसाहेबांच्या विरोधात जेवढं म्हणजे याच्या बोलाल, हा माणूस दुटप्पीवानी वागतो। आम्हाला एक सांगा, हा राजसाहेबांच्या विरोधात बोलतो, तुम्हाला काल महाराष्ट्र निर्माण सेनेने विरोध केला, तुम्ही जेरेंगेला काऊन पुढे आणलं? अहो तुम्ही मग त्या पाटला जागेवर ठेवायचं। तुम्हाला राजसाहेबांच्या लोकांनी विरोध केला, पण राजसाहेबाला तुम्हाला नुसतं पब्लिसिटी पाहिजे की जालना शहरामध्ये आल्यावर। पण महाराष्ट्र निर्माण सेना कुठल्याही याला तुम्हाला हे करणार नाही, कारण की राजसाहेबांच्या विरोधात आम्ही कुठल्याही गोष्टी सहन करून घेणार नाही। अगर राजसाहेबांच्या विरोधात त्याच्यानंतरही कोणीही असेल त्यांनी अजून वेताल वक्तव्य केलं तर त्याला जशाचं तसं उत्तर दिलं जाईल। पुढचा इशारा तुमचा आता काय असणार आहे त्यांना? पुढचा इशारा आमचा एवढाच राहणार आहे की महाराष्ट्र निर्माण सेना अगर तुम्ही समजून घ्या, राजसाहेबाविषयी अजून वेताल वक्तव्य करत राहणार तर आम्ही वारंवार तुम्ही जालना शहरामध्ये आलं तर तुमचं स्वागत याच्यापेक्षाही अजून चांगल्या तरीक्याने कसं होईल त्याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊ। काय सांगाल, तुमच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत चंदनजिरा पोलीस ठाण्यात कालचा हा सगळा प्रकार झाल्यानंतर? गुन्ह्याचं तर काही एवढं नाही साहेब, कारण की आम्ही रस्त्यावरले कार्यकर्ते, आम्ही राजसाहेबाचे कार्यकर्ते, आम्हाला गुन्हा काही असू याच्यावर आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही जनतेसाठी अंगावर गुन्हे घेतो। तर आमच्या दैवतावर जर हे टीका करत असेल तर यांची गाडीवर शाई फेकून नाही, यांची गाडी फोडल्यावर पण आम्हाला काही हरकत होणार नाही। आणि त्यांनी कोणतेही गुन्हे टाकले, काल तर म्हणत होते अट्रॉसिटी टाकायची। अट्रॉसिटी कशी, आम्ही 17 पगड जातीच्या सोबत मिळून गाडी फोडणार होतो, अट्रॉसिटी कशी पडते? म्हणजे यांनी कायदा नाही का वेटीस धरलेला आहे, म्हणजे यांना वाटतं आता यांच्या मागं कोणतरी असेल। आता काल विषय झाला की राजसाहेब, आता आम्ही मनसे सैनिक आहे, आम्ही काल तो आंदोलन केलं तर यामध्ये मनोज दादा जरांगे पाटलाचा विषय काय होता, पण यांना फेमस होण्यासाठी राजसाहेबाच्या नावावर टीका करतील, मनोज दादाच्या नावावर टीका करतील। यांना जो आता 5-6 महिन्यापासून हे याच्यामध्ये नव्हते, मीडियामध्ये नव्हते, पण यांचं पाकिट बंद होईन, वरून पाकिट चालू होण्यासाठी यायला वाटलं की आता मनोज दादाला बी आतमध्ये घेणं पडत। मग मनोज दादावर 2 शब्द बोला, राजसाहेबावर बोलत आले, राजसाहेबावर 2 शब्द बोला, म्हणजे आता काय यायचं, चेक लिहिला गेला, कोटी रुपयात चेक लिहिला गेला असेल। यांना सुविधा भेटती, पोलीस प्रोटेक्शन भेटतं, कोण येतो, कोण आहे? आणि त्याची पत्रकार परिषद पाहिली तुम्ही काल, मला तर हसू येत होतं। अरे निव्वळ जोकर आहे देव, जोकर आहे, निव्वळ जोकर। अरे लहान लेकरू शंभर लेकरू बोलतो, अरे मी तर पुढं लहान आहे, मी कसं बोलायला लागलो? आणि तू म्हणतो वैचारिक कोणतं वैचारिक आहे? कोणती पत्रकार परिषद तुझी अशी मुद्देसूद आहे? काय आहे? राजसाहेबाच्या पत्रकार परिषद बघ, मुद्देसूद राहत्या, स्टार्टिंगला जे बोलते शेवटपर्यंत पूर्ण मुद्दा घेत असतात। आणि तू काय म्हणतो, राजसाहेबावर टीका करतो? त्यांची एवढी लायकी नाही आहे। आणि यानंतर जर ते परत जालन्यात आले तर त्यांच्यावर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून त्यांना उत्तर देण्यात येईल, एवढं त्यांनी समजून घ्या। अजून काही मनसेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, तुमचा आता काय इशारा असणार आहे? काल तर तुम्ही अशा पद्धतीने हा राडा केलाय, सुपाऱ्या फेकल्या, शाही फेकली, त्यांनी तर असं म्हटलं की हा ज्वलनशील पदार्थ होता आणि त्यांना जाळण्याचा उद्देश होता की काय? आमचं एवढं म्हणणं आहे, आम्ही काल खूप छोट्या पद्धतीने आंदोलन केलं, परत त्यांनी जर राजसाहेबावर अशी भाषा जर केली तर त्याला संभाजीनगरवरून जालन्यात येण्यापर्यंत त्याच्या आधीच त्याची गाडी सुद्धा फोडू आम्ही। तर त्याला आताही आमचा महाराष्ट्र सेनेकडून इशारा आहे की त्यांनी आपली अवकात आणि आपली लायकी सांभाळा। राजसाहेबावर याच्यानंतर ते परत असे कधी वक्तव्य केलं तर जालना शहरात आम्ही त्याची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, आणि टाइम पडला त्याला बी फोडल्याशिवाय राहणार नाही, यांनी तेवढं लक्षात राहा। आणि पोलीस केस आमच्या राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, आसवाला किती केस आहे फरक पडत नाही, आम्हाला तसे किती केसेस पडत फरक पडत नाही। आणि पोलीस डिपार्टमेंटचा विचार राहिला, पोलीस डिपार्टमेंटला एवढं काल प्रेशरवाईज केलं गेलं, SP ला प्रेशरवाईज केलं, तिथल्या PI ला प्रेशरवाईज केलं की आमच्यावर अट्रॉसिटी दाखल करा, गुन्हे दाखल करून आत केला। आम्ही केलं काय होतं, काय केलं? आम्ही त्याच्या गाडीवर शाई फेकल्या गेली, आम्ही त्याला फोडलं नव्हतं। याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालन, पण आम्ही त्याला फोडू आणि गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहे। आणि याच्यानंतरही अगर तो जास्तच नाटक करीत असेल
त्याला आमची अजून काही शाही फेक भाषा समजलीच नसेल. काल तो वाचला, पण याच्यानंतर त्यांनी शिल्लक नाटकं केले. तर मुंबई ही आमच्यासाठी लांब नाही, आमचे मनसे सैनिक तर आहे, पण आम्ही जालन्याचे लोक एवढे खंबीर तिथं सुद्धा येऊन त्याची गाडी बी फोडू आणि त्याला बी फोडू. प्रशासनाला जे करायचं ते करू द्या. त्याला अगर वेताल व्यक्त करण्यासाठी सोडला असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही. अगर बीजेपी सरकार याला पुसत असेल तर बीजेपी सरकारला बी आमची चेतावणी आहे की अगर बीजेपी सरकार अशा हलकट माणसाला, अशा ऐशान परामोश माणसाला पोचत असेल तर महाराष्ट्र निर्माण सेना ही शांत बसणारी नाहीये. ह्या अशा बदमाश माणसाला जेलमध्ये टाकलेलं पाहिजे, कारण की जिथं गेलाय तिथं त्यांनी तिथली कायदा व सुव्यवस्था बिघडवलेली आहे. आमचा असा इशारा आहे, फडणवीस साहेबांनी याला जेलमध्ये टाकावे, नाही तर याला कोणत्या तरी पागलखान्यामध्ये नेऊन सोडावे, अशी तुमच्या चॅनल मार्फत आम्ही विनंती करतो. काय जालन्याचा कालचा कायदा सुव्यवस्था बिघडायचं कारण फक्त आणि फक्त तो हलकट गुणरत्न सदावर्ते, एवढंच आम्ही बोलतो. एकूणच आपण पाहतोय की काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता. राजसाहेब ठाकरे यांच्यावर जर कुणी बोललं तर सहन केलं जाणार नाही. मुंबई आमच्यासाठी दूर नाही. यानंतर सुद्धा आम्ही गुणरत्न सदावर्ते यांचं स्वागत जे आहे ते चांगल्या पद्धतीनं करू असा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.